जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्यासोबत जुचंद्र गावामधील वरिष्ठ अनुभवी आणि सामाजिक कार्यकर्ते, तर स्वागत करूया माननीय श्री चंद्रकांत पाटील यांचं। नमस्कार। सर, आपला पॉडकास्ट आपण चालू करतोय आणि नॉर्मली आपण बोलणार आहोत आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक व्यक्ती म्हणून किंवा जुचंद्र गावामधील एक वरिष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला ओळखलं जातं आणि तुमची 45 वर्ष ही तुम्ही या राजकारणामध्ये आहात आणि त्याचबरोबर 35 वर्ष तुम्ही एका ठराविक पक्षामध्ये होतात। तो पक्षाचं नाव आहे बहुजन विकास आघाडी। बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये तुम्ही 35 वर्ष काम केलं, त्यानंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। ही जी जर्नी आहे तुमची, म्हणजे एवढं आपण 35 वर्ष एका पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर तुम्हाला का वाटलं की हा पक्ष सोडून आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करावा? पहिलं म्हणजे मी पहिला काँग्रेसी, त्याच्यानंतर मी जेव्हा 35 वर्ष अप्पाच्या बरोबर काम करत असताना अप्पा जेव्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून झाले, तेव्हा अप्पांना गावात आणणारा आणि अप्पांच्या खास जवळचा म्हणून मी होतो आणि त्यावेळेस ना भरपूर संघर्ष होता। मग त्यावेळेस मारामाऱ्या व्हायच्या किंवा राडे व्हायचे। त्या टायमाला आम्हाला एक काहीतरी आधार पाहिजे होता आणि त्या टायमाला अप्पा हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत मी राजकारणात राहिलो। त्यानंतर विकास कामं करत असताना रोडचा विषय असो, पाण्याचा विषय असो, रेशनिंग कार्ड वगैरे असे जे लोकांचे मूलभूत गरजा ज्या होत्या त्यांची सोडवणूक करत असताना एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो तर माझं काम जर समजा टेबलावरून फाईल पुढे जात नसेल तर मी जाऊन अप्पांना सांगायचो। अप्पा सांगायचे की त्यांनी त्याचा नंबर आणलाय का साहेबांचा? हां। मग नंबर दिला, अप्पांनी फोन केल्यानंतर माझं काम व्हायचं, लगेच काम व्हायचं। तहसीलदार असो किंवा कुठचाही अधिकार असो, मी जायचो, लोक माझ्याकडे यायचे आणि माझी एक छाप होती की ह्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल आणि त्या न्याय मिळणार ह्या अपेक्षेने लोक माझ्याकडे यायचे। आणि मी आजोबांच्या सोबत वाढल्या कारणाने त्यांची विचारधारा, त्यांचे लोकांबद्दलची जी भावना होती की समाजाला आपण जगत असताना समाजाला आपण काहीतरी देणेदार आहोत, म्हणून आपण समाजाची बांधिलकी पत्करून आणि ही कामं केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याला मला भरपूर वाव मिळाला। आणि अप्पांचं काम करण्याचं म्हणजे अप्पा गल्लोगल्ली त्यांच्या लक्षात होती, प्रत्येकाने सांगितलेलं काम त्यांच्या डोक्यात होतं। त्यांना कार्यसम्राट म्हणायचे, ठीक आहे, परंतु अप्पांच्या बरोबर काम करत असताना मी बरेच वर्ष काम केल्यानंतर मला अप्पांनी मला स्वीकृत स्वतःहून मला द्यायचं केलं। त्यावेळेस आमच्या गावातले काही कार्यकर्ते आले, त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे। मी सांगितलं की मला कार्यकर्ता म्हणून राहू दे, कार्यकर्ता म्हणून मरू दे, नाही नाही नाही, हे तुम्हीच लायक आहात, तुम्हीच ह्या पदासाठी हे करा। आणि त्यावेळेस मी न सांगताना देखील माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी अप्पांना पण सांगितलं की आम्हाला चंद्रकांत दादा स्वीकृतमध्ये पाहिजे। आणि मग त्या ठिकाणी मग मी सांगितलं की हे देऊ केलेलं पद आहे, देऊ केलेलं पद असताना मी डायरेक्ट घेऊ शकत नाही, कारण मी ज्यांच्या आधाराने, ज्यांच्या सहकार्याने राजकारणात कार्यकर्ता म्हणून का होईना पण ज्यांच्या सहकार्याने टिकून आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी तुम्हाला हो सांगणार। म्हणजे त्यांचं मत तुम्हाला जाणून घ्यायचं होतं, त्यांचं मत मला जाणून घ्यायचं होतं। तर कारण तेव्हा धगधगतं वातावरण होतं, म्हणजे माझा रेकॉर्ड तेव्हा खराबच होता समजा, म्हणजे मी भरपूर लढलो, म्हणजे आक्रमक चेहरा होता आणि आपण कुणाचे हातपाय तोडले नाही किंवा काही नाही, फक्त समज देण्यासाठी चौकात मारायचो, करायचो, 2 थापा मारायचो, मग त्याला सांगायचं आता तुझ्यासाठी कोण येते का? ओके, बघ आता तुझ्यासाठी कोण येते का? नाही, मग तू कशाला या गोष्टी कर। ह्याच्यातून मी काही युवकांचं परिवर्तन केलेलं आहे, त्यांना आयुष्यातून उठवलेलं नाही। आणि मी कार्य करताना माझ्याबरोबर जी पोरं फिरायची, त्यांना कामावर जर गेला नसेल तर तू कामावर का गेला नाही, तू कॉलेजला जातो, तू कॉलेजला का नाही? काम प्रथम नंतर राजकारण असं म्हणायचं। आधी प्रपंच करा, नेटका, मग परमार्थ साधा। बरोबर, कारण आमच्या आजोबांचं ते आम्हाला शिकवण होती,
कारण ज्यांनी प्रपंच चांगला केला नाही ना तो परमार्थ करू शकत नाही, त्याला देवाचं पण नाव घ्यायचा अधिकार नाही. प्रश्नच नाही. समजलं का? तर आम्ही हे काम करत असताना आप्पांनी मला भरपूर प्रेम दिलं. आप्पांनी मला स्वीकृत नगरसेवक व्हावा ही त्याचं स्वप्न होतं आप्पांचं. आणि मी याला आल्यानंतर पहिला मला एकेला सांगितल्यानंतर मी तयार झालो. नंतर माझी रॉयल इनला एक सभा घेतली. त्या टाइमाला सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एक मला संमती दिली. मला संमती दिल्यानंतर मी आभार मानताना सांगितलं की बाबा रे, ह्या पदासाठी तुम्ही मला लायक समजल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि ह्याच्यातच मी स्वतःला धन्य समजतो. मी ह्याच्या पुढे पक्षाची सेवा मरेपर्यंत करील, समाजाची सेवा मरेपर्यंत करील निस्वार्थीपणे. हे माझे वाक्य त्यावेळेचे आहेत. आणि त्यावेळेस मला स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आग्रह केला ते आज पण आहेत. माझे नेते त्या गोपीकिसन पाटील आज हयात नाही आहेत, पण ते देखील त्या प्रक्रियेमध्ये सामील होते. परंतु काय झालं की मिलिंद खानोलकरनी आणि आयुक्तांच्या मध्ये झटापट झाली. त्या टायमाला ते थोडंसं इलेक्शन स्वीकृती लेट गेली. स्वीकृत करण्याचं लेट गेल्यानंतर मग दुसराच व्यक्ती तिथे आला, कन्हैया बेटा भोईर. मग मी त्याला सांगितलं, दादा तू पण सर्वांना घेऊन चाल, समाजाच्या हिताची कामं कर, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. त्यावेळी सुद्धा तुम्ही मान्य केलं निर्णय घडला. तर मान्य कशाला केला की मला पुढे आहे ना हा काम आपल्या मार्गदर्शनाखाली करेल. ह्यांनी जरी केलं तरी माझा त्याच्यात सहभाग असेल किंवा मी सांगितलेली कामं करेल. कारण बेटा माझा एक शिष्याप्रमाणेच होता, समजला का? आणि मला प्रत्येक वेळेस त्यांनी विश्वासात घेतलेल्या अगोदर आणि माझ्याकडे येऊन त्याला आता जे गॅमन इंडियाचं काम होतं, मोठं काम होतं, राजू नानांनी घेतलेलं होतं. तो माझ्याकडे आला, तो आला, प्रवीण आला, केदार भोईर आले. असं आमचा एक ट्रक आहे, त्यावेळी ट्रक घेतलेला त्यांनी, छोटा ओला ट्रक घेतला काम. तर मग चला, मग राजू नानाने ती वर्क ऑर्डर घेतली होती. राजू नाना होते, आप्पाकडे गेलो ह्यांना घेऊन, ते काम मी ह्यांना मिळवून दिलं. की म्हणजे माझे त्याचे कसे काम, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला पुढाकार दिलेला आहे. त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला असेल म्हणा, कुठे काय करायचं असेल म्हणा, लग्नाच्या संदर्भात विनिमय आमची व्हायची. मला त्यावेळेस मला काय वाटलं की हे जे काही आराखडे बनतील आपल्या विभागाचे त्याच्यामध्ये माझा सहभाग असेल अशी माझी भावना होती. परंतु पुढे जाऊन काय केलं 2-3 याच्यात नंतर की मला थोडंसं बाजूला करत गेले. आत्ताचं जे इलेक्शन होतं त्याच्यामध्ये लोकसभेला मला पुढाकारच दिला नाही. आम्हाला कामाला वावच दिला नाही. आम्ही जे जुने लोक होतो त्यांना नाही माझा सर्व ठिकाणी प्रचार झालेला आहे, माझी सर्व सेटिंग लागलेली आहे, तुम्ही ती बिघडवू नका. तरी मी क्षितिज दादांना सांगितलं, दादा आजपर्यंत आमची मीटिंग इलेक्शनला 5 दिवस आहेत, 2 दिवस तर प्रचार करा, मी राहिले 3 दिवस. मग तुम्ही बोलला हा आम्हाला जर सांगाल काही हे नाही तर मग त्या टायमाला क्षितिज दादांनी सांगून आणि हे करून आमची एक मीटिंग झाली संध्याकाळची. त्याच्यामध्ये आमची चर्चा झाली. नंतर आम्ही प्रचाराला पण फिरलो. परंतु आम्हाला एक एरिया दिली, एवढ्या गल्लीपुरतं तुम्ही काम करायचं. तर त्याच्यानंतर आपलं विधानसभेचं इलेक्शन आलं. विधानसभेच्या इलेक्शनमध्ये देखील आमच्यावर अन्याय आम्हाला शेवटपर्यंत विश्वासात न येताना करताना. आणि यांची एक भावना असेल की बाबा आता आपला काय आप्पा निवडून येणारच आहेत, कशाला कोणाला हे करायचं, फुकटचा भाव द्यायचा करायचा. म्हणून जुन्या लोकांना, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताना प्रचारामध्ये जशी रणधुमाली असते तसं काही वातावरण न करताना शांत इलेक्शन. आम्ही म्हटलं काय चाललंय. तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर ह्याच्या विरोधात घडलं असतं किंवा तुम्हाला एक वाव दिला असता आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीची सूट दिली असती आणि अशी एक मर्यादा घालून न दिली असती तर जो रिझल्ट लागला तो वेगळा असता 100%. म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, मला असं म्हणायचंय माननीय हितेंद्र ठाकूर जिंकून आले असते असं म्हणायचंय. हा. कारण काय माहितीये का, गोपीकिसन पाटील हे कार्यसम्राटच होते. आमच्या इथे जी विकास कामं झाली ना त्याच्यामध्ये गोपीकिसन पाटलांचा पुढाकार होता.
आणि मिठागर कामगार सोसायटीचा आम्हाला नेहमीच सहकार्य असायचं. आणि गोपीकिसन पाटलेची पडछाया जसे असावी तसा मी त्यांच्या पाठीशी प्रत्येक गोष्टीत होतो. गावाच्या विकासामध्ये गावाची जी जडणघडण झाली, मग ती शैक्षणिक असो, धार्मिक असो, आरोग्याच्या बाबतीत असो, ह्या सर्व ज्या गोष्टी करत असताना मी गोपीकिसन तात्यांच्याबरोबर रात्रंदिवस खंबीरपणे उभा होतो. तात्यांच्या इलेक्शनला मी उमेदवाराचा प्रतिनिधी असायचा. म्हणजे जेव्हा संतोष भुवनपर्यंत जेव्हा एकदा इलेक्शन लढले अपक्ष म्हणून हे केलं जिल्हा परिषदची, तेव्हा संतोष भुवनपर्यंत सेटिंग लावण्याचं काम, पोलीस स्टेशनला काही भानगडी झाल्या काय झालं तर तिथे पोलीस स्टेशन मॅनेज करण्याचं काम, अशा सर्व गोष्टी मी पूर्वीपासून करत आहे. समज तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला जर आता गोपीकिसन पाटील आहेत तर गोपीकिसन पाटलांची जी 2 मुलं आहेत ना, त्यांची पण एक छाप आहे. त्यांच्या मागे पण काही समाज आहे. आता आमचे ते संस्था, शिक्षण संस्था चालू आहेत, हे आहे. आणि इतर काही कोणाच्या अडीअडचणीतले ते पोरं पण काम करतात, तर ती पण काम करतात. त्यांना पण घ्यायला पाहिजे, मला पण घ्यायला पाहिजे. आणि आम्ही जर नागल्यापर्यंत म्हणजे आम्ही वसईला डावललं गेलं असं म्हणायचं. सर्वांना शांत ठेवलं, काहीच नाही. कारण मग जर आम्ही नागल्यापर्यंत केलं असं ना तर 5-1 हजार तरी वोटचा आपण फरक पडला असं तिकडे, आणि गावात पण आणि बाहेर पण. जो 3000 मतांचा डिफरन्स निदान 3000चा आहे ना, तर आम्ही सांगतो 2-3 हजार तर आम्ही वोट काढलेच असते, 3,000 वोट काढलेच असते. फक्त 1,500 मतांची गरज होती. पण ज्या पद्धतीने प्रचार करायला पाहिजे होता, ज्या पद्धतीने जी आताची पद्धती चालू आहे त्याच्यामध्ये थोडं खर्चिक दाखवायला पाहिजे होतं, थोडंसं करायला पाहिजे होतं, ते आमच्या हातून झालं नाही. ते तुम्ही कुठेतरी कमी पडलं का, एक मर्यादा लादली गेली. आणि जे जुने लोक आहेत ना, हे निस्वार्थी काम करणारे लोक आहेत. जुने जे लोक आहेत ना ते निस्वार्थी काम करणारे आहेत. आणि त्यांना ह्या खेड्यापाड्यामध्ये, डोंगर वस्तीमध्ये कोण कुठे राहते, काय करते, कुठचं मत आपल्याला आहे, कुठचं मत शिवसेनेला आहे, किंवा कोण दुसऱ्या पक्षाला, कोण तिरसट माणूस आहे, की बाबा याच्याकडे गेल्यानंतर 2 गोष्टीच ऐकायला लागतील, बाकी काही नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आम्हाला. तर त्या गोष्टी झाल्या असत्या ना तर आप्पा निवडून आले असते. आप्पा निवडणुकीला उभे राहत नव्हते, पण त्यांना कार्यकर्त्यांनी आग्रह केला, त्यांना उभं केलं आणि त्यांचा विश्वासघात केल्यासारखी ही गोष्ट झाली. की ज्या पद्धतीने कार्य व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे तो झाला नाही. तिथे कुठे तुम्ही नाराज झालात असं म्हणायचं की? त्याच्यात मी नाराज झालो. कारण काय, तुम्ही जर आमचा जर पक्षाला काही गरजच नसेल, मग तिथे थांबून काय फायदा? तिथे थांबून काय फायदा? मग मी विचार केला की आपल्याला बस झाला तर सोडू राजकारण. स्टॉप म्हणजे राजकारणच सोडायचा विचार डोक्यात हे केलं की बाबा नाही, बस झालं, फक्त कोण येईल त्याच्या पुरतं काम करायचं, घरी आला त्याला सेवा द्यायची. म्हणजे सामाजिक काम करत राहायचं. सामाजिक मी मरेपर्यंत केलं, आज पण सांगतो. मग असा विचार कसा आला की ह्याच पक्षामध्ये जायचं? तर त्याच्यामध्ये काय झालं, आता हेमंत विष्णू सावरा खासदार झाले, डॉक्टर विष्णू सावरा. आणि सावरा साहेब पण म्हणजे चांगलं त्यांचं कार्य होतं. सावरा साहेब आले, नंतर ह्या मॅडम आपल्या आल्या, संघर्ष कन्या दुबे मॅडम. आणि ह्यांचे समजा कामाला सुरुवात झाली. परंतु आमच्या गावातले जे बीजेपी धार्जिनी जे बीजेपीचे जे सिनियर कार्यकर्ते नेते होते, मग राजू म्हात्रे आहेत, कैलास म्हात्रे आहेत, निशिकांत म्हात्रे, देवराम म्हात्रे, आणि तसाच एक संदीप मालजीपाड्याचा, तो माझ्या मागे लागला. हे लोक मला सांगायला लागले, तात्या बघा, विचार करा, इथे आले तर तुम्हाला काम करायला चान्स आहे. आता आग्रह होता. आणि वारंवार मग माझे व्याही अरुण पाटील यांच्याकडे मला 2 वेळा बोलवून घेतला, तिथे माझी समज काढण्यात आली. मग मी थोडंसं मानसिकदृष्ट्या थोडंसं काहीतरी विचार करतो असं मी ह्या स्टेजला आलो. मग नंतर एक दिवशी असाच संदीपनी सांगून ताईने पण मला फोन केला, दुबे मॅडमनी. आणि मग आमची काठियावाडीला तिथे मीटिंग झाली की बघा आता ते असं आहे, आपल्याला काम करायचं आहे. बोला ताई बघा, मी येणार ना तर तुम्हाला बोला हैराण करणार, कारण माझ्या कामाची लिस्ट भरपूर असते. लहान सहान कामं आहेत ती माझ्या समाजाची मला झाली पाहिजे. आणि नायगाव पूर्वची जी दुर्दशा झाली त्याच्यामध्ये आम्हाला प्राधान्याने काम करायचं आहे. मग ताई बोलले, बोलला तात्या, तुम्हाला होते सर्व तात्या तात्या म्हणतात, तर मी तात्या म्हटलं तर चालेल का? ताईने मी सांगितलं, ताई तात्या म्हणा, काही म्हणा,
माझी कामं झाली पाहिजेत. महत्वाचा मुद्दा हा. आहे की कामं झाली पाहिजे. कामं झाली पाहिजे. शेवटी समाजाला आता मधल्या काळात असं झालं ना, का कोणी वालीच नाही असा विषय होता. नगरसेवक एक टाइमात आपल्या गावात पाहिजे होता. ऑफिस वगैरे टाकलेलं पहिला सुरुवातीला, नंतर मग ते बंद केलं. मग स्थानिक लोकांना ज्या काही मूलभूत गरजा असायच्या किंवा अडीअडचणी असतील तेव्हा कोण उपलब्ध नसायचं. तर आपल्याला मी विचार केला की चला ठीक आहे ताई, मला माझी कामं झाली पाहिजे आणि त्या हिशोबाने मी येतो. आल्यानंतर मी यायच्या अगोदर ताईंना म्हटलं, ताई मी येतो, परंतु मी थोडासा तुमच्या कार्याचा अनुभव पण घेतो. कारण तुम्ही कसं कार्य त्यांचं करता ताई त्याबद्दल. एकदम म्हणजे 40-42 वर्ष वय असेल त्यांचं, आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढं ज्या वसई विरारच्या समस्या आणि वसई विरारमध्ये जो संघर्ष आहे त्याला ह्या कशा तोंड देतील किंवा काय, मला म्हणजे तेवढंही वाटत नव्हतं. मग ताई बोला मी फिरेल तुमच्यावर. मग ताईंच्यावर मी 2-1 महिने फिरलो असेल. संदीप पाटील पण माझ्याबरोबर असायचे. संदीप मला घेऊन जायचा, मालजीपाड्याचा संदीप. हा. तर जायचे, आम्ही बघायचे, आणि कुठे खेडेपाड्यामध्ये गेलो, कुठे अर्नाळला गेलो, कुठे कळंबला गेलो, कुठे वज्रेश्वरला एकदा गेलो, त्या खेडेपाड्यातल्या लोकांना नावानिशी म्हाताऱ्या गोताऱ्यांना आवाज देणं, त्यांना बोलवून घेणं, त्यांची विचारपूस करणं, काय कसं चाललंय, काय केलंय. एक तर असा एकदम मुलगडा झालेला माणूस होता, त्याला ताई बोले, काय रे तुझी तब्येत अशी कशी काय, बघ तब्येतीकडे काल लक्ष दे, पर्सनली विचार. हा लक्ष दे, काय असेल तर मला भेट, मला सांग. म्हणजे हे जे काम करण्याची मग मला वाटलं असं की हे वडिलांच्या तालमीत राहून आणि श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जे तळागाळामध्ये काम केले ना, ते मी 2 महिन्यात अनुभवलं. आणि मला वाटलं की नाही, या पक्षामध्ये प्रवेश भले काही होऊ दे, मी ताईंच्या माध्यमातून इथे काम करणार. म्हणजे या पक्षामध्ये प्रवेश करण्यामागचा उद्देश किंवा केला याचं रिझन विद्यमान आमदार यांचा श्रेय जातो, की जे विद्यमान आमदार आणि आहेत आमचे स्थानिक जे सिनियर नेते आहेत, राजू म्हात्रे वगैरे, त्यांना म्हणजे या व्यक्तींना श्रेय जातं त्या गोष्टीचं. महत्वाचा एक पार्ट येतो की आता येणाऱ्या निवडणुका ज्या तोंडावर आहेत, जशी तुम्हाला या 2 दिवसाआधी न्यूज आली आहे, ज्या 31 जानेवारीच्या पहिला की सगळ्या निवडणुका या आहेत स्वराज्य संस्थांच्या, त्या घेतल्या जातील असा निर्णय आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की भारतीय जनता पार्टीने जर तुम्हाला या निवडणुकीमध्ये जर संधी दिली तर तुम्ही इच्छुक आहात? हो, मी इच्छुक आहे. मी इलेक्शन लढवावं, नगरसेवक व्हावं असं मला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही असं विचार करताय की नाही, मला लढवायचीच आहे ही निवडणूक, आणि जर या पक्षाने मला संधी दिली तर मी या संधीचं सोनं करणार. महत्वाचा एक मुद्दा अजून एक येतो की समजा तुम्ही या निवडणुकीमध्ये निवडून आलात किंवा चांगल्या मताने समजा निवडून आलात किंवा निवडून आलात असं बोलू शकतो, तर तुम्हाला काय वाटतं की नायगाव परिसरामध्ये जी महत्वाची कामं आहेत किंवा नायगाव ईस्ट परिसरामध्ये जी कामं महत्वाची आहेत की त्याच्यावरती तुम्ही फोकस करणार, किंवा ही कोणती महत्वाची कामं तुम्हाला करावी अशी वाटतात? आता मी तुम्हाला सांगतो की नायगाव पूर्वमध्ये नायगाव स्टेशन, तो जो अपुरा राहिलेला ब्रिज, तो मिठागराच्या काही कारणास्तव अडीअडचणीमुळे तो राहिलेला आहे, आणि त्या ब्रिजवरून जाणारे लाखो प्रवासी आज आहेत. त्यासाठी तो प्राधान्याने ब्रिज व्हायला पाहिजे, याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. त्यासाठी ताईंनी पण प्रयत्न केलेले आहेत आणि ते अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच त्याला यश येईल. तसे आमचे नायगाव स्टेशन ते बाफाणे रोड, तसा वामन ढाबा ते भोईदापाडा इथपर्यंतचे जे रस्ते आहेत ना, ते एकदमच नादुरुस्त झालेले आहेत. आता तिथे वस्तुस्थिती आहे, कारण का वस्तुस्थिती आहे. नायगावचा मतदार हा या परिस्थितीला कंटाळलेला आहे. दुसरा महत्वाचा एक असा मुद्दा आहे की नायगाव पूर्व विभागामध्ये जे भूमिपुत्र आहेत ते जास्त करून रिक्षा या व्यवसायावरती अवलंबून आहेत, आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही असं काय कराल की हे जे भूमिपुत्र आहेत की त्यांना अजून व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुमचे काय प्रयत्न राहतील, किंवा आतापर्यंत ते का नाही झालं असं तुम्हाला वाटतं? आता आमच्या विभागामध्ये एक बाफाण्याला इंडस्ट्री डिक्लेअर केली होती,
ती हायवे लगत होती. त्याच्या पुढे जी हायवेची जागा आहे तिथे मला वाटतं हे होतं ट्रक टर्मिनल. ओके. तर त्या ठिकाणी जर इंडस्ट्री झाली असती, आता जे इंडस्ट्रीसाठी रिझर्व आहे त्या ठिकाणी जागा काही लोकांनी खरेदी करून आणि तशाच ते दाबून ठेवल्या. ती जागा त्या एरियामध्ये जर इंडस्ट्री डेव्हलप झाला असती तर आज आमच्या इकडच्या लोकांना तिथे हाताला काम भेटलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता जे काही व्यापार आहेत त्या व्यापारामध्ये आज आम्ही समजा काजू प्लॉटपासून म्हणजे वाकीपाडा नाक्यापासून जर खोपरेपाड्यात गेलो तर स्थानिक माणसाचा एखादा बिझनेस आहे किंवा तो तिथे बिझनेस करतो असं आमच्या निदर्शनास येत नाही. बहुतांशी ठिकाणी आता जे बाहेरचे लोक आलेत ते जे धंदा करतात म्हणजे एखादी पानटपरी छोटीशी टाकली एखादा स्टूल घेऊन की नंतर ती डेव्हलप करत करत जातात. आज भाजीपाल्याचा धंदा आहे त्याच्यासाठी पण बँका लोन देतात. आज भाजीपाल्याचा एक मोठा रॅक लावून आणि व्यवस्थित जर धंदा आपल्या गाव सोडून आता आमचे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भूमिपुत्रांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे, उतरलं पाहिजे, कारण इथे व्यवसाय आहे. कारण व्यापार, कारण भरपूर लोक असेल, पॉप्युलेशन वाढलं. महत्वाचा एक मुद्दा येतो की समजा या निवडणुकीमध्ये तुम्ही समजा उमेदवार म्हणून येत आहे आणि या उमेदवारी मग जेव्हा तुम्हाला समजा डिक्लेअर होते तर त्याच्यानंतर 2 पार्ट असे येतात. एक भूमिपुत्रांचा एक खूप मोठा समूह आणि त्यानंतर हिंदी भाषिक जे नायगाव पूर्व विभागामध्ये जे राहतात किंवा जे मतदार आहेत या दोघांची जुळवण तुम्हाला करावी लागेल किंवा त्या दोघांना जोडीला घेऊन तुम्हाला पुढे चालावं लागेल. कारण का जर निवडणूक जिंकायची आहे कोणाला तर हे दोन्हीचा समतोल कसा राखणार तुम्ही? आता आमचा जो मतदारसंघ आहे वार्ड 27 मध्ये कसं आहे, नायगाव स्टेशन पासून ते घोडबंदर ब्रिज, बरोबर, तिथे पोमण सोडलं तर पुढे खोलांडे आला, ह्या साईडला तुंगारेश्वर फाटापर्यंत आला. ह्याच्यामध्ये जुचंद्र आहे, बाफाणे आहे, ससूनगर ससूपाडा, पुन्हा आमचं कामण आणि काही कोली चिंचोटला पण स्थानिक लोक आहेत. तर खोलांडेला आमचे स्थानिक लोक आहेत, भले आदिवासी बांधव आहेत पण ते आमचे स्थानिक आहेत. तर असे आमचे स्थानिक लोकांचे जे मतदान आहे ते मतदान जर एखाद्या ठिकाणी पडत असेल त्या ठिकाणी तो उमेदवार निवडून येऊ शकतो. कारण आजची कसं आहे एका ठिकाणी पडेल ते मतदान असं वाटतं तुम्हाला? एका ठिकाणी नाही पडलं ना तरी निर्णायक मत समजा आपण सांगतो की निर्णय, आज जे स्थानिक लोक आहेत ना ते स्थानिकालाच मतदान करण्याच्या मानसिकतेत आहेत. म्हणजे एकंदरीत चर्चा चालते त्याच्यामध्ये की दादा कुठल्याही पक्षाचा होऊ दे पण आपला माणूस होऊ दे. पण दुसऱ्या पक्षामध्ये स्थानिक आहेत ना. आता त्यामध्ये आम्ही काय करतो, आता मी माझं काम करत असताना मी जेव्हा खेड्यापाड्यात फिरतो, माझ्या जिथे ओळखी पाळखी आहेत तिथे माझं भेटणं चालू आहे, माझे जिथे जिथे संबंध आहेत तिथे मी भेटणं चालू आहे. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये यंदा असं झालं की माझ्यासारख्याला काम करायला भरपूर चान्स भेटला. कारण कुठेतरी गटार तुंबते, कुठेतरी गटारला चेंबर नाही, किनी कॉम्प्लेक्समध्ये इथे एवढा प्रॉब्लेम होता, ठाकूर स्कूलच्या इथे रोडवरून तुमचं पाणी जायचं तो पण मी थांबवण्यासाठी प्रयत्न केला. आणि समाजाबरोबर वावरण्यासाठी, समाजासाठी रात्रंदिवस धावण्यासाठी मला चान्स मिळाला. हा शोभानगरला 4 नंबर 5 नंबरची इथे ते डुबायचं, मग त्यामध्ये हे केलं. मग बाहेरच्या लोकांच्या बरोबरच आम्ही जुचंद्र गाव, आणि जुचंद्र गाव मी पहिला आहे ना, मी पहिला समाजाचा आहे. माझा परिवार चांगला सांभाळून, संसार चांगला सांभाळून मी माझ्या समाजाच्या काही हितासाठी नेहमीच झटत आलो आज. आणि माझ्या गावकऱ्यांना पण अनुभव आहे की चंद्रकांत दादाला सांगितल्यानंतर आमच्यासाठी चंद्रकांत दादा येतो, ही भावना आमच्यामध्ये आहे. मग मी त्यावेळेस कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पक्षाचा आहे हे मी बघितलं नाही. आज मी ज्या परिस्थितीत आहे ना, खरोखरच मी संतुष्ट आहे की मला गावामध्ये सर्वच लोक, म्हाताऱ्या कोताऱ्या आजीबाई असेल ना, दादा कसा आहे, बरा आहे, आनंद वाटतो. म्हणजे आपण पुण्यकर्म केलेलं वाया गेले ना, नाही बाकी असो राजकारणात काय झालं ते, पण मी पुण्यकर्म केले ना त्याची प्रचिती आज मला मिळते. आणि मी कधी हा उत्तर भारतीय आहे किंवा काय आहे, आता आमच्या इथे जेव्हापासून भैया लोक आले आणि समजा हे केलं तेव्हापासून लोक प्रत्येकजण आपल्या कामधंद्यामध्ये किंवा आपल्या गरजेसाठी त्यांना कामाला बोलवतातच. त्यांचे समज, आता मी एक बांधकाम व्यावसायिक असल्या कारणाने उत्तर भारतीय मधले सुतार, फिटर आणि ड्रायव्हर वगैरे आमचे तेच
बिगारी त्यांच्याशी पण चांगला संबंध आहे असं म्हणायचं. त्यांच्याशी पण संबंध आहे आणि ती पण माणसं आहेत. हे नकारता येत नाही की भारतीय जनता पार्टी पक्ष या पक्षाकडे हिंदी भाषिक लोकांचा कल जास्त आहे, हाही तुम्हाला फायदा मिळू शकतो, हे नकारता येत नाहीये. परंतु ज्यावेळी तुम्ही या पद्धतीने, जसं महत्वाचा पार्ट तुमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी भूमिपुत्र हा खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि भूमिपुत्र जे आहेत त्यांच्यामधलेच इतर 3 किंवा इतर 4 पक्षामधले किंवा वेगवेगळ्या पक्षामधील जे उमेदवार असतील ते जास्त करून भूमिपुत्रच असतील, ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारता येत नाहीये. मग ज्यावेळी भूमिपुत्र मध्ये समजा भूमिपुत्र 50% आहेत, तर भूमिपुत्रांमधले उमेदवारही तेच असून जे उमेदवार आहेत ते उमेदवारांमध्ये 50% मतं ही डिवाइड होणार आहेत, हे तर मानता तुम्ही. आणि हे झाल्याच्या नंतर जास्त करून आपल्याला परप्रांतीयांना किंवा हिंदी भाषिक मतदारांना अट्रॅक्ट करायचं आहे. तिसरी पार्ट जर तुम्ही असा विचार केलात की भारतीय जनता पार्टी यांना मुस्लिम जो मतदार आहे इथे नायगाव पूर्व परिसरामध्ये खूप कमी आहे, परंतु आहे, नाकारता येत नाही, ती मतं मिळणं खूप डिफिकल्ट होऊन जात. हे तुम्ही याबद्दल काय विचार करता? आता मी म्हणजे आता तुम्ही समजा सांगितलं तर पहिला मी मराठी अमराठी जो वाद आहे त्याच्याबद्दल बोलेल. आज बहुतांशी पक्ष म्हणजे जे काय सांगतात की स्थानिक लोक की हा भैया आहे, हे आहे, ते आहे, तर समजा रामकथा असो, शिवपुराण असो, हे असो, ते कोण लावतं आणि त्यांच्या मागे लाखो रुपये कोण उडवतं, कोण साड्या वाटतं, कोण कळश वाटतं, कोण काय काय देत असतं. आता मी ह्या गोष्टीपासून लांब आहे, कारण माझे स्वकष्टाचे पैसे आहेत आणि मी कुठे जिथे द्यायचं तिथे दानधर्म करतो, बरोबर आहे. आता परप्रांतीय आहेत, मुस्लिम लोक आहेत, हे, परंतु शेवटी आपण त्यांच्याशी सार्वजनिक जीवनामध्ये असताना कसा व्यवहार करतो, जरी काही बोललं तरी आम्हाला आजपर्यंत परप्रांतीयांची सेवा करू नको की त्यांचं काम करू नको असं आम्हाला न प्रज्ञाताई पाटील अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं, पहिला महेंद्र पाटील होते त्यांनी सांगितलं, आता दुबे मॅडमकडे सर्व प्रकारचे लोक येतात. आज आम्ही बघतो तिथे ढीग लागलेली असते, तिथे सर्व प्रकारचे लोक येतात, सर्व प्रकारच्या लोकांच्या विषयाची सोडवणूक त्या ठिकाणी होते. समजलं का? आमच्या पुढे जो गरजवंत आहे त्याला उपयोगी पडणं ही आमची भारतीय जनता पार्टीची एक विचारधारा आहे. आणि विषयाची सोडवणूक जिथे होईल का त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. पहिला पण आपल्या लोकांनी हेच केलं की ज्याची सत्ता येईल त्याच्या पाठी राहील. पण शेवटी मुस्लिम असो या हिंदी भाषिक असो या भूमिपुत्र असो, जो त्या पदावर निवडून आलेला आहे त्याच्याकडे काम घेऊन तर ते जाणारच, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी त्याला मतं नाही दिली तरी तो त्यांचा मतदाराचा अधिकार आहे की माझं काम होण्यासाठी त्यांची पायरी चढावीच लागणार आहे. दुसरी गोष्ट, आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की सगळ्यांची सांगड तुम्ही जशा पद्धतीने घालणार आहात, आणि महत्वाचा पार्ट एक येतो की समजा आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत घोषणा होते की माननीय चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी घोषित झाली, त्यानंतर एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती या आणि तुमचा जो ब्ल्यूप्रिंट असेल किंवा तुमची जी विजन्स आहे की तुम्हाला काय करायचं आहे, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, हे महत्वाचा पार्ट आहे, ते आमच्याशी शेअर कराल अशी आम्ही आशा बघतो. काय काय म्हणता याच्याबद्दल तुम्ही? मी आपल्या चॅनलवर येणारच आणि मला तुमची आवश्यकता आहे, कारण प्रसिद्धी माध्यमाशिवाय किंवा जाहिराती युगामध्ये जाहिरात झाल्याशिवाय आपल्याला आपला जरी चांगला माल असला तरी तो विकता येत नाही, तो खपत नाही. तर त्यासाठी तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे. परंतु बोलण्याच्या ओघामध्ये माझं राहिलं की प्रज्ञाताईंनी आपला दुबे मॅडम यांनी जनसंवाद जो मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये काही लोकांचे प्रश्न आले आणि त्यांची सोडवणूक करण्यात आली. आणि त्यांची सोडवणूक करत असताना पाऊस पण आपल्याकडे वस्तीला राहिला 6 महिने, आणि 6 महिन्याच्या पावसाच्या कालावधीमध्ये बरीचशी कामं राहिली. आता दुबे मॅडमनी
बरेचसे विषय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवले आहेत. काही विषय ची सोडवणूक केलेली आहे, काही काहींना मान्यता मिळालेली आहे, काही प्रपोजल पास झालेले आहेत, काही पेंडिंग आहेत. परंतु ह्या 8-10 दिवसात बऱ्याचशा कामांचे भूमिपूजन होणार आहे आणि त्यावेळेस समजेल की बाबा दुबे मॅडमनी काय केलं. आता आम्ही असं नाही सांगणार की तुम्ही 35 वर्षात काय केलं, कारण 35 वर्षात त्यांनी काही नाही केलं म्हणून आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्यांची बांधिलकी आम्ही पत्करलेली आहे. आणि मी सर्वांना आमच्या कार्यकर्त्यांना पण सांगेल की जर आपल्याला रोडबद्दल किंवा काही कामाबद्दल कोणी विचारलं तर आपण त्यांच्याशी सौजन्याने वागलं पाहिजे, त्यांचे प्रश्न ऐकून घेतला पाहिजे आणि त्यांना सौजन्याने उत्तर दिलं पाहिजे. आणि हे काम करत असताना आज मी समजा याच्यात आलो, मी तर गटार आणि हे ते सर्व कामं भरपूर केले आहेत, माझे तसे व्हिडिओ पण बरेचसे प्रसारित झाले. पण एक 4 नंबर 5 नंबरला हसोबानगरला जे पावसाळी पाण्याने बुडत होतं त्या ठिकाणी मी 2 वर्ष पाठपुरावा करत होतो. पण दुबे मॅडम, आमदार दुबे मॅडमचे जनसंवादमध्ये तो प्रश्न मी उपस्थित केला आणि मागणी केली. त्या कामाला माझ्या मान्यता मिळालेली आहे. त्याच जनसंवादमध्ये मी बाफाणा स्मशानभूमीसाठी राखाडी पूजनासाठी पाण्याची व्यवस्था नव्हती, तिथे नळ कनेक्शन जोडलं पण गेलेलं आहे. आता मागणी केली आणि ही कामं जोडलं केलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे बाफाणा स्मशानभूमीवर हायवे साईडचे बरेचसे लोक तिथे जलित करण्यासाठी म्हणजे जलीसाठी येतात. मग त्यांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही, मग ती मी मागणी केली. त्याच्यासाठी मला 5 लाख रुपये मंजूर झालेले. आता तिवरी रस्त्यावर जो पाणी जायचा करायचा, मग मी भामिनी संकुलच्या इथे 3 फूट व्यासाचे पाईप टाकून आणि तो भामिनी संकुलचा जो रोड आहे जाण्याचा त्याच्यावरून मी जो पाईप टाकून आणि तो पाईप पाणी जो हे करत होता त्या कलवटमधून बाहेर काढून आणि दुसऱ्या रस्त्याने डायव्हर्ट केला आणि आज तिथे ते बुडत नाहीत. दुसरी गोष्ट की कामणच्या आश्रमशाळा आहे, कामणची निवासी आश्रम स्कूल आहे, अण्णासाहेब धामणे निवासी आश्रम, तिथे 520 विद्यार्थी निवासी आहेत. म्हणजे ती विक्रमगड, तलासरी, जव्हार, ह्या सारख्या दुर्गम भागातून येतात. काहीकांचे पालक पण नाही, तर ते विद्यार्थी तिथे शिकत असतात. आणि दुसरे 300च्या वर विद्यार्थी हे तिथे स्थानिक आहेत की ते रोज येऊन जाऊन करतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. मी केदारनाथ मात्रेंच्या याच्यात गेलो, वाढदिवस तिथे साजरा केला गेला, तर त्या वाढदिवसाला गेल्यानंतर माझ्या लक्षात सरांनी आणलेलं का असं आहे. मग नंतर जानेवारी नंतर क्षारयुक्त पाणी येतं आणि येतं ते पण कमी येतं. एवढ्या विद्यार्थ्यांना बोललं तुम्हाला नल कनेक्शन नाही, एवढी वर्ष झाली तर बोलते नाही आहे. मग मी लगेच तो पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला आणि त्या माध्यमातून मी आज तिथे अर्धा इंच व्यासाचे 5 नळ कनेक्शन पास करून घेतलेले आहेत आणि त्याची ऑर्डर पण मी त्यांना पास झाल्याची ऑर्डर पण काल त्यांना देऊन आलेला आहे. आणि बरेचसे कामं मी लोकांची करून घेतलेली आहेत आणि करत आहे. आणि विशेष म्हणजे माझ्यामध्ये एनर्जी आहे, काम करण्याचं माझ्यामध्ये सातत्य आहे की एखादं काम जर घेतलं तर मी पूर्ण करतो. चांगली गोष्ट आहे की आता महत्वाचा एक मुद्दा जसं तुम्ही म्हणाल एवढी सगळी कामं जी तुम्ही केली आणि त्याचबरोबर नायगाव पूर्व विभागामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जे आहे जे रस्ता खूप मोठा मुद्दा आहे. आणि तिथे आता जसा पाऊस गेल्याच्या नंतर जसा उन्हाळा जेव्हा येतो त्यावेळी धुळीचं साम्राज्य जसं बोलतो, धूळ एवढ्या प्रमाणात आहे. हा खूप महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा बोलतो ना की ज्या भूमिपुत्र असो या जिथे जिथे राहणारे परप्रांतीय असो, हे सर्वांना तो होणारा त्रास आहे, त्याच्यावरती तुम्ही फोकस कराल खूप महत्वाच्या मुद्द्यावरती. आणि पुन्हा एकदा तुम्ही या चॅनलवरती आलात आणि पुन्हा एकदा जेव्हा समजा तुम्हाला म्हणजे मी विश करतो की भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत घोषणा व्हावी आणि तुम्ही ज्यावेळी उमेदवार असाल तेव्हा पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर याल अशी आशा बाळगतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.